अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जाजी रुक्मिणीवरा चंद्रभागा तटव्यारा देवावरच पाणी धरा दास कुणच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कार्य अशी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा राहो आनंदी सदा मन तुझे भजन कराव्या यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरणे आपणास बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्यामसुंदरा राय रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परमुदरा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय शेगावी शेगावीचा ज्ञानगवस्ती आस्था गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिले आहे निवळ समुद्राचे आटल्या निर पुष्पसरचा गेला वर कोण त्याचे करणार कौतुक या जगात आता खेपा शेगावात कन्या के निमित्त देव नसता देवारात माळा बांधणे व्यर्थची असे कित्येक बोलती पण त्याचे साचे भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे ते ठाया जेवींद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधी जरी द्यायत भेटले परी तेच ठाई भावी काम तैसे शेगावात श्री गजानन सद्गुणात ऐसा ज्यांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेतो होते देवीशीची एक कथा सांगतो मी इथे आता गणपत कोठाडे होता एक भाविग्रस्त हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्यनम होता याचा दर्शनाचा स्रोत हो आस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठाशी बैसून या समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे एकदा असे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची सादरी शिधा मोठा भितरी धाडेला मोठ्या प्रमाणात तै कांता म्हणे उपरांनाता हे तुम्ही काय करता हाड नाही तुमच्या आता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांशी कपडे अलंकार अंगाशी करून घाला काहीतरी हे कांतीचे भाषण गणपतरावानं नुसते जाणं तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्यांच्या कांतीशी स्वप्न पडले रात्रीशी उगीने फेळीपतीशी तो करतो दे करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेम अश्वातुसांचे वेडे हे बाळगू नको यामध्ये न काही सारं धन भूमीचे भूमीवर येते मात्र बरोबर पापपुण्य मानवाच्या हे अभिषेक ब्राह्मण भोजन याच्यासाठी वेचिता जाणं तेने दाया नाठाई पेरलेल्या बिचापरी त्याची स्थिती होती करी म्हणून सांगतो तुला परी अडथळा त्या करू नको आशा पाहून स्वप्नास शांती झाली पतीस तेने गणपतरावास हास्य झाला विदो आले काय प्रत्यंतर महाराज येते साचार सोडून द्या विचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धनादौलत कोणाची तू न वाही चिंता त्याची ते अवघे समर्थांचे या गणपतरावाने पूजन केले आनंदाने दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्च केला उत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थपदिसाची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण ज्या जळाला ऐसाचा अनुभव एक वेळा बोरी बंदरावरी आला तो ऐका सांगतो तो काही कामानिमित्त लक्ष्मीला मुंबईत समर्थांचा होता भक्त एकनिष्ठ पहिल्यापूर्ण घरच्या काही कटकटीने वैतागाच्या घेतला म्हणे काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस तर लक्ष्मण दाया घरी आला बोंद्री बरावरी आघाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमांस आजान भाऊंच बांधा दृष्टी नासागराची सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी तो म्हणाला लक्ष्मणास तू गजानंत आहे शिष्य आयशा हसून आताश का होतोस कळेना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली करी 400 पानांची तयारी करून उमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आनमना पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादाशी तो तुझ्या घ्यासी आला होताना सांगते पेटकराचे ब्राह्मण बोले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास हे कसे विसरास सांग मला एवेळी कोणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे असावा कोण हे काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंद स्टेशन आहे मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी पुण्यतिथीचा प्रारंभ प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकासी राही साहेब गावासी भेटे झाले पुण्यराशी श्री संन्यासाच्या वेशाने एक माधव मार्तंड जोशी
कळंब कसूर घडावासी आला मोजणी करावासी जमिनीची श्रोते हो हा सरकारी नौकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरोसा दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली आस्तमानाचे समयावली शेगावाला जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थांचे दर्शन असा विचार करून आज्ञा केली शमयाला जोड आपली वेग दमनी जाऊ शेगावा लागुनी रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा तो शिपाई कुटुंब बोलता झाला कर जोडून आभाळ आले भरून याचा विचार करावा म्हणून नदीला पाणी भले आहे थोडके आता आले पायी पाणी गडू झाले म्हणून केली विनंती जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार जा दमनी करी तयार उगी सबबी सांगू नको शिपायाने जोडली दमनी आला लगेच घेऊन जोशी हातोबाई सुनी जाऊ लागले शेगावा दमनी घातली नदीत पाणी आले अकस्मात जाण्या पहिलं तटाप्रत अवसर नाही राहिला झंझावात बळवाला कडकडा करी चपला म्हणून नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर मेघ वर्षे मुसळधारा झंझावात सुटला करा शेतकऱ्याच्या छपरा तो उडवू लागला हो शिपाई म्हणे कुतीबुद्ध न साहेब येथे आले मरण तुम्हा आम्हा लागून उपायासी आता नसे तै माधव मार्तंड दोषी घाबरे झाले निज मानसी वाहू लागले समर्थांशी करुणायुक्त वचाने हे स्वामी समर्थ सच्चिदानंद यागना रक्षण आमच्या करी प्राण अशा संकटी तुझ्या विना त्रासन कोणी आम्हा ते कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात त्या संतांनी देऊनात रक्षण केले सर्वस्वी तू संत सामान्य ब्रह्मवेता करुणा घर घरी आमचे रक्षण येऊन या पुरात दमनीत आले जीवन बैल गेले घाबरून मग जोशी पुढे होऊन शिपायाशी बोलले तू आता मागे सर अवलियाचे भजन कर तेच नेतील आपणा पार त्याची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्था आघात आहे तुझी सत्ता वाटेल ते करी अथवा तारी अथवा मारी आम्हा कासरा दिला सोडून दोघांनी मिटले नयन तो काय घडले वर्तमान ते आता पर्यसा अशा महापुरातुनी पहिलं तटा पावली दमनी उभी राहिली होऊनी सडकेवरी शेगावाच्या तो प्रकार पाहता आनंद ले उभेता पहा केवढी आगासता आहे आवल्या भावाची पुरा माझी रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले जोशी शेगावाशी आले एक घटकार रात्रीस वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशांनी ब्राह्मण भोजन घालण्याशी बाळाभाऊचे पाशी काही रुपया तेळशी जोशी देते झाले साकले करतील वर्तमान बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तो काकी मला रजा नाही काम जरूरचे आहे पायी असे सांगून लवलाई जोशी गेले निघून एक यादव गोने सुभेदार होता इंगणीचा राहणार हा करतसे व्यापार वराडात कापसाचा यास एक साली बला 10,000 तोटा आला त्या चिंतेने एक क्षण झाला काय नसोचे तयासी परी व्यापार सोडवेना फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे सर्जिरी स्वस्त न बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा वर्ध्यात आला कामानिमित्त उचलना गेला घरात विनायकासी हिरकरांच्या तो इतक्यात आला एक भिकारी बुधवला भिक्षा काही मागण्याला आसिरकराच्या घरात पोशाख गावगा मराठी करा माझी भव्य काठी डोई सोती टोपी मोठी बनातीची मळकट कंपळणे शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता आसिरकर चित्ती परम कोपले जा बेट्या मागल्या दारी तेथे मिळेल भिक्षा करी नको चढूस पायरी ओ सरीची वेळा परचे बोल त्याचे भिक्षे करीन माणसाचे येऊन वरती ओसीचे यादव सन्निदेव भैसला घाल भिक्षा काहीतरी ऐसे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराच्या यादव म्हणे मनात भिकारी ह्या लो चढबवत नको म्हणत असता येतं हा बैसला येऊन त्याचे पाताने आळून तैतो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी दृष्टीचे जे अत्यंत सोरे त्यांच्या परिसत्य फरक इतका होता त्यात कंप होता तनुला तेज मुद्रा बोलणे होते समर्था प्रमाणे ते पाहून असे म्हणे सुभेदार मानसी हा जरी मानू गजानन तर ते गेल्या समाधीस्थ होऊन आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीची काही असो पैसे देऊन भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून उहा पो ज्याचा नको पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही दे म्हणे श्री गजानना कारणे शिरणी वाट गुळाची ते वादे करशी वरचर ते ना आता मानणार
तोटा 10,000 तुझ व्यापारी झाला ना, त्याच्या विचारांतरी करून देई काहीतरी रुपये मधला लावकरी, काढ पाकिट खिशातून भिकारी असे बोलता, सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून, भिकारी म्हणे त्यावरी संतुष्ट मी इतक्यावरी होत नाही दे लवकरी, आणखी रुपये मला पुन्हा रुपये काढिले, भिकाऱ्याशी अर्पिले तो इतक्यात घरात गेले, विनायकराव असीर करो यादवराव एकटा बसला, आसिरकराच्या उसरीला ते पाहून असे बोला, सुभेदारा असही नेरीती संशय गजाननाविषयी का घेतो चित्तीपायी, कपडे काढून उभा राही माझ्या पुढे वेळा, तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडते एक वार, त्याने माझी होईल तर व्याधी तुझे यादवा, तू मधला मुलापरी कारेलासी अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरला तयाने, फिरला ना कशी कांत अंगावरून त्याने हात, तो आल्या इतक्यात आसिरकर ओसरीला रुपये घेऊन भिक्षेकरी गेला दाराच्या बाहेरी, यादवाने बहुतापरी तपास केला गावात, पण थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला की असावा गजानन, सुभेदार म्हणे मानसी समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराशी, काहीतरी निसंश तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकायसाठी साच्या वर्ध्याच्या बाजारी, विक्रेता किंमत येती झाली तयाबत, त्याने यादव चित्तात समाधान पावला आणि निश्चय केला, जो भिकारी भेटला तो होता संतला श्री गजानन योगीराज महाराज, आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करतात, ते कशी थोडक्यात गोष्ट सांगतो ये ठाई, भाऊ राजाराम कवर हे को ता डॉक्टर खामगाव होता डॉक्टर, त्याची तेलाऱ्यावर बदली असे झाली, म्हणून त्याचे जाण्याला खामगावून निघाला, सकुटुंब मठात आला, घ्या श्रीचे दर्शन, गाडी केली तेलाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ मानाची झाली होती ते वेळा, बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोललाय नेरीती, ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत गेला नेचून पोषित, आज ऐसे विपरीत काहो म्हणी आणले काहो म्हणे आणले, कवर सांगे त्याप्रत मना निकड आहे भो, आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता वर्ग मला तो तुम्ही न करा ही काळी, बोलल्याप्रमाणे निघाला डॉक्टर तेल्या राशीबाला घेऊन मुला माणसाला, दमनी माझी बसून रात्र होती अंधारी, महाभयंकर साजिरी वाटे निशा शौकरी निजपतीच्या योगे, तो चमत्कार ऐसा झाला, तेलाऱ्याचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला, विचारावे कोणा जरी, गाडी आणून रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या, म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला, ते ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी, खाली उतरून पाहतो अवघे दिसले विपरीत, अपशब्द बोलला बोलतो तो त्या गाडीवाल्याला, तू तेलाचा म्हणून तुझी गाडी केली जाणं, आड मार्गणे आणून आम्हास कैसे सोडिले, काय होता दारू प्याला, म्हणून तुझा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी न सांग मज, कवर ऐसे बोलता गाडीवाला जोडी होता, का मधला शिव्या देता, मी अपराध केला की मी हमेशा भाडे करतो, तेल्या राहून येतोय तो, वाटे तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघा माहीत मज, बैलही ना कोठे वेळले, ते नीट येते आले, तलाव होता सगळाले, हान रस्ता तेलारचा, मग कवर समजला म्हणत समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरत का की मी निघालो, बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला, आता वाट कशी कशी हे भयंकर कानन, येथे म्हशीत राहता कोण, गजानना तुझं अजून रक्षण माझे कराव्या, तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागर माळांचा आवाज आला, डॉक्टरच्या कानी पडला, त्याने आला थोडा धीर, गाडीवाल्याशी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर, या चावलीचा सुमार, धरून गाडी हाणता, ते त्याने ऐकले, काट्या कुपाट्यामधून नेले, नीट रस्त्याला लावले, या आपल्या गाडीस हम रस्ता लागता बली, डॉक्टरांनी चौकशी केली, तो आयशापरी समजली गोष्ट त्या कवराते, हे शेगावचे शिवारू आहे अजून साचार, मग म्हणाला कवर चाल शेगावी परत आता, सूर्योदयाच्या समयाला शेगावाशी कर आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन, मग बाळाभाऊन आले, हेच आज बरे झाले, व्यतिपातीनं जाऊ दिले, समर्थांनी तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाओ तेलारा, करू नये कधीच करा प्रसादाचा इन्कार, समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हाला आले व्रत, मानाच्या अवघे बेत सिद्धीत जाणे अशक्य, संतांच्या जे असेल म्हणी तेच आलंय घडो, तेच येईल घडोनी, भरोसा त्यांचे चरणी ठेवून सस्त असावे, दुसऱ्या दिवशी प्रसादाशी घेऊन गेला तेलाराशी, आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणाते,
एक रतनसा नामे नर, जातीने होता भावसार, त्याचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा, त्याशी सोमनीचा रोग झाला, कोणी म्हणते सटावला, बालक अवघा सुगून गेला, रतन राहिले अंगात, दिसू लागली अवघे हडे, वरती नुसते कातडे, वैद्य आणले बडे बरे, परिण झाला उपयोग, मुलगी रडता राहीना, दूध पाणी घेईना, जरमुळी सोडिना, पहा तयाच्यात नव्हते, वैद्य म्हणते रतनसाशी, आता औषध न द्याशी, हा तुझ्या हाताशी, लागणे आहे अशक्य, शक्य अशक्य विचार, शून्य करावा निरंतर, उगीच पूल सागरावर बांधाव्या जाऊ नये, ते ऐकून रतनसा रडू लागला डससा, शेवटी विचार त्याने असा केला आपल्या मानसी, एवी तवी मरते पोर, माझे आहे साचार, पाहू करून एक वार, शेवटचा उपाय हा शेवटचा, दिनकराचा अंतकाळ आला होता जवळ, घरची माणसे सकळ लागली स्रोते रडाव्या, हात पाय गार झाले, नेत्र त्याचे मंडावले, मनकठाचे सोडिले, ठिकाण पा नाड्यांनी, अशा तिथी माझारी, रतनसाने पुत्र करी नेऊन ठेवला असे द्वारी, स्वामी गजाननाचा आणि केला नवस, पुत्र माझा उठल्यास सैन्य वाटीन तुम्हास, मी 5 रुपयाची, तुम्ही पावला अवघ्याला, त्याचा अनुभव द्यावा मला, मी आहे आपुला, मी आहे फुला, माझी उपेक्षा करू नका, माझे मुलं दारात, तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराडात, तुझी होईल नाचकी, अमृतापरी तुझे सांगत आले आम्हाजन, हे स्वामी गजानन कृपा करी या बाला, पुत्रन माझा उठला जरी, डोके फोडीन पायावरी, तुझ्या आज निर्धारी, असा निश्चय म्हणीचा, अमृत तुला तुझी दृष्टी, त्याची करावी आज दृष्टी, नको करू मला कष्टी, महापुरुषा गजानना, त्यास काही वेळ झाला, मुलं हातापायाला हलवाव्या लागले, नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणे, तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले, दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्वत, नवस असला श्रद्धायुक्त, तो फळे न्यायसे, दादा कोलटकराचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थांचा, संत कृपा अमोलखरी, कन्या रामचंद्र पाटलाची, चंद्रभागा नावाची, जान 18 वर्षाची, लाडेगाव सासरीचे, ही असता गरोदर, प्रसंगाला कठीण फार, प्रसूतीची वेळ फार कठीण, स्त्री जातीला लाडेगावन माहेरी, चंद्रभागा आली खरी, प्रसूत निर्धारी, जननीतीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली निश्चिती, तोच चंद्रभागेवरती जरे अंमल बसविला, तो होता नवजर, थकल्या डाकर, औषध उपचार केले फार, आपल्या मुलीस पाटलानी थोड्या बहुत गुण आला, व्याधी तितका पुरता दमला, परी नाही मुळीच झाला, नामशेष देहातून चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी, एकदा अकोल्या नेले खरी, औषध तिला द्याव्या, वैद्यवीराने नाना करती, कोणी नळसंग्रहणी बोलती, कोणी वैद्याशी बोलती, क्षय झाला मुलीचा, मेळ एकाचा एकाला, नाही मुळी लागला, नाही मुळी लागला, मग पाटलांनी विचार केला, आता वैद्य गजानन, तारो अथवा मारुविशी, अंगार लावा प्रतिदिशी, तीर्थ द्यावे प्याविशी, समर्थांच्या पायाचे, पिता मोठा निष्ठावंत, समर्थांवरी अवघा येतं, हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता झाला, जिला उठवत नव्हते शेयशी, तीच आली दर्शनासी, पायी चालत मठासी, हे महत्व अंगाऱ्याचे, निष्ठावंत ज्याचा भाव, तयासी पावे देव, उपासपदे भाव, उपासके ठेवावा, रामचंद्राची अंगना, जानकाबाई सुलक्षणा, दैव योग सुटेना, तो भोगल्या वासुनी, पाताचा झाला विकार, जानकाबाई साचार, पोट दुखे वरच्यावर, काही उपाय चालेना, औषध देतात वाट, पुन्हा उठे पर्ववत, असा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोतेव, त्या वाताची अखेरी, होती झाली मस्तकावरी, मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून, गेली जाणीव वेड्यापरी करावे, वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे, कधी बेसावे जेवत, कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वधू लागले तेचं, हा कणीचा प्रकार असे, काकी जमेदार, जगी असते साचार, त्यांचे असते वाकडे फार, दुबळा आपला दावी जोर, चेटुकणी करो नियम, औषध उपाय बहुत केले, जाणतेही आणविले, गंडे बहुत बांधिले, करी जानकाबाईच्या, पाटील घरचा श्रीमंत, सापडला अडचणीत, येता झाला होत, अवघ्या त्या दांभिकांना कोणी अंगात आणावे, वेड्याचे निदान करावे, काहीतरी सांगावे, धनास्तव पाटलाला, तो बिचारा हा सारे करी, कांताभरी नव्हे फरी, शेवटी विचारांतरी त्याने ऐसा ठरविला, आता वैद्य गजानन, आता गजानन, देव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो, माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची, आता अन्य मायेची गरज नाही आम्हाला,
तू उद्यापासून प्रातःकाळी करीतान मठामध्ये जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीशी ते तिने पतीचे वचन सर्व सर्व केले मान समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यानंतर मात्र वाया दया आली सगळ्या वात विकार जाऊन या निर्दोषी झाली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायसाची मात्र निष्ठा मानवाची. जडणे ते अशक्य समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे झाले. हे वैशाख चतुष्षष्टीची शेगावी गेले वैकुंठांशी त्यांच्या मागून गादीशी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणा स्वप्न पडले नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा शेगावास करी गमना रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते. अशी स्वप्ने सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनी अधिकार चालवला ते ठाई यांची समाधी झाली पायी. चैत्र शुद्ध षष्टीला पूर्व सुकृता वाचून संत सेवा नगणे जाण संत सेवेचे महापुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लिलेचा पार कधी न लागायचा अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब कोणाला लागे कधी. मी अज्ञान पामर मती नाही तिरबर मगा लिला सागर मुखी केवी वनो त्याने जे जे वदविले ते मी कथित केले. लेखनीने अक्षरलेले ते न तिचे सामर्थ्य ती लेखनी ज्याच्या करी तोच अक्षरे काढे सारी निमित्त कारण होते करी. लेखनी ती लिहाव्या तैसे साचे ते झाले. मी लेखनीचे काम केले लिहितेले होते स्वामी बोले. श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन. याचे माझे मोठेपण काहीच नाही बुधो. स्वस्ती श्री दासवंदीचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला वर्षांत शुभम भवतु श्री हरिहरात्मनः. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्यायः समाप्तः. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा जय जयाजी अविनाशा जय जयाजी परेशा ब्रह्मांड दिशा नमो तुशी. तेव्हा तू आपणास पतित आवड नामकास आहे सर्व धरलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझं प्रत महत्त्व आणले कृपाळा. म्हणून माझ्या पातकाशी पाहू नका ऋषिकेशी धुणे ते जलापाशी स्वच्छ होते म्हणून पतिताचा कंटाळा करू नको घन निळा. काय भूमीने सावरीला दिल्या आहे टाकून तुझं पतित पावन तुझं पुण्य पावन. या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होतं. काय न करावे लागत तम नाचण्या रविशी. तम जो जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई. अंधरत जाई त्याचे नमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तुझं बुशी नारायणा. आपला रक्षणा मोठेपणा पापी तुझं निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी. दास गणू घ्यावा पथरी हेच आहे मागणे. श्रोते आता सावधान हा कळसा त्या पुरुष म्हणून तुमचे भाग्य धन्य धन्य. संत कथा एक तसा एक विधा निष्ठा ज्याची जडली गजानन प्रदिसाची. त्याच्या दुःख संकटाची होळी चौथे निसंशय. बांधित असता मंदिर काम करी शिखरावर. हे कवता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला. 30 फुटावरून पडला खाली गडीव दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला जनमंती मेला मेला. उंचावरून खाली पडला आता कशाचा वाच येतो. परी घडले आगटीत कोठे लागले त्याप्रत. जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे झाले. सोपांचा ज्यापरी जन उतरती भूमीवरी तेथे झाले त्याच परी. त्या मजुरा कारणे मजूर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला तेव्हा ऐकाने धरले मला. पडता पडता करास पाय भूमीशी लागता क्षणी तो न दिसला मजलाग्नी. हे वृत्त ऐकूनी लोक सारे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थन घेतीसाचा हा योग पडण्याचा. दैवानेचा आला तुझं या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची जे पुरावून आली साची. बाधा होती भूताची तया भले कारणे. तिशी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा रुठान झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुणात. ते या तुझ्या पिशाचे व्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांशी घेऊन रामनवमीसाठी जाणं. बाई आली शेगावा प्रतिपदेपासून बोला. उत्सवासी आराम झाला अफाट सौदा मिळाला. नवमी सुरत शेगावी कामसभा मंडपाचे चालले होते ते तसाचे. खांब मोठे मोठे दगडाचे
उभे केले असती 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा असे होते. कितीतरी उत्साहाच्या निमित्ताने कामभक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला. प्रसादासाठी लोटला जनांचा समुदाय मला तो नमसी नव्हे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबा शेक्या पायी होती. तिला सोसली नाही गर्दी ती येतकिंचित म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हाव्या. गर्दी ती चुकाव्या परी घडले विपरीत तोच खांब कोसळला. तिच्या शरीरा पडला ते पाता लोकाला ऐसे वाटू लागले हिचा बहुते गेला प्राण. ही बाई कोठील कोण लहान मुले दिसते जण खांबाखाली ए दवा. 10-5 जणांनी खांबकडला अंगावरून पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविली. ही लोबो डॉक्टरीनं शस्त्रविद्येत प्रवीण जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची तिने आरचलेला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणेनं लागला मार हिला कोठीचं. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे आश्चर्य वाटे लोकाला. प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्याच खांब पाडून अंगावरी भूत होते शरीरी. त्या भूतास मुक्ती करी दिलेली त्या गजानने बायहून पूर्ववत गेली जयपूर शहरात नांदू लागली आनंदात. असा प्रभाव स्वामींचा. असेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडीत असता मंडपाशी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता परिस्वामींची आघात होता. कोठेही नागात होता नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एकासे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा अन्न काही देता का ऐसे म्हणून मारल्या का रामचंद्र पाटला ते पाटील भाविक. त्यासी वाटले कौतुक गोसाव्याची आहे कुणाक. दारा माझी पातला निरखून पाहता गोसाव्याशी तो त्या सवे पुण्यराशी. स्वामी गजाननीचेशी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरुणात आला घेऊन घरात दिला बसण्या पाठ पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगण्याला ते तू ऐके म्हणा पुन्हा. कर्जाची न चिंता करी फिटून झाले निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी करडी पडत असे तैसाचाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वशिलावर श्रीहरचा समजे उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आणले ताट वाढून गोसावीला प्रेमाने 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. गोसावी म्हणे पाटलाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला. गजाननाचे मठात तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो हो तुझ्यापाशी. ती आनंदे देई मसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नेते सांप्रत. तुझी कांता आजारी वरचे वरी पडते जरी तू येईल बापा बरी. ही दक्षिणा दिल्याने बोलाव तुझ्या पत्राप्रत त्यांच्या कंठी ऐकता येतं. बांधीचं म्हणजे चेटूभूत याची नव्हत होत्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी पाण्याशीचं पाणीवरी ए ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन वाघाचे पांघरून त्याचा उपयोग करणे जाणं. हाती जपून रामचंद्रा देशी म्हणा असू नये. सन्निधीला सोडू नये राजाविरुद्ध जाऊ नये. उगीच भलत्या कामात साधू कोण संत कोण हे पावे शोधून. दांभिकांच्या नादी जाणं कदापि लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्री निवास होईल या वचनास. असत्य माझ्या मानू नको आय पाहून खर्च करी. दंभाचार कधी नवरी साधू संत येता घरी विणूक त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा हो तसे बापासाचा. संत चरणी प्रेमाधरी आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा महिने. सोयऱ्याधाऱ्या कारणे समयानुसार मानावा. कोपा असावा बाह्यात करी दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी काट्यात घोडगरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्री दिवस. ताईत बंधून कंटास गोसावीला जाऊ लागला. दाराबाहेर जातवला अंतर्धान पावला. पाहता पाहता बा झाला दिसेना रस्त्यात. पाठी लावग्या दिवसभर करीत राहिला विचार. हा गोसावी कोणी तर नैसा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला. हे आता समजले रात्री स्वप्नी येऊन संशय गेला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी.
श्री गजानन चरित्र तारक असून परम पवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची आवडणिका देतो आता तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलचरण देवगुरूंचे वंदन केले पुढे निवेदन. गजाननाच्या पूर्वचरिता माघमासी सप्तमीसी समर्थाले शेगावासी देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर्नर त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंदबाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्या चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथार्थ त्या अध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा बुधो त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली तेपासून बली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर ठालेचे देऊन तिथं पाहायचे. आपुले ते स्वामींनी मृत्यूचे प्रकार तेथे कथले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करतो म्हणून. कथा चतुर्थ्या ठाई येणे रीती ऐसे पायी. जानकी रामे दिला नाही विस्तो चिलमी कारणे. किडे पडले चिंचण्यात अन्न गेले वाया सत्त. सोनाराने जोडून आत विनंती केली समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पुरत केले चिंचोण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कानुले उतरंडीसी ठेविले. ते समर्थे मागितले खाया चंदू मुकुंदासी. चिंचोलीच्या माधवाला इमल जाऊन उत केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून बैसले. गोराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. समर्थांशी घेऊन गेली पिंपळगावा कारणे. ते कळले बंकटलालाला. तो पिंपळगावाशी गेला. समर्थांशी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थांशी आणले परतो काही दिवस राहून तेतो. पुन्हा गेल्या अकोलीत भास्कराशी ताराव्या. कोरड्या थंडीत विहिरीला जिवंत झरा फोडीला. एका क्षणात आणलेला कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडीली भ्रांती घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमाध्यायात. षष्ठाध्यायी अशी कथा. बंकटलाले गुरुनाथा मक्याची गंजे खाण्याकरता नेले आपल्या मळ्यात. गांधील माशा उठल्यात येतो लोक भोवून भयभीत पळू लागल्या ते चित्त. जीव आपला घेऊन बाधा गांधील माशाची महाराजांना झालीसाची. घेतली असे शिष्योताची परीक्षा बंकटलालाची. चंद्रभागेच्या तीरी शिवरग्रामा भितरी कृपा वज बसणारी. नरसिंहजीशी भेटण्याचा महाराज गेले अकोटाला. हाकोत शालीचा शिर मराठा जातीचा. कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. चंद्रभागेच्या तीरी शिवरग्रामा भितरी कृपावर जबसणारी. केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात. श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्टमाची पूर्तता. गावची पाटील मंडळी अवघ्या अर्धांड होती बली. हमेशा बोला चाली त्यांचे समर्थान बरोबर. हरी पाटला सवय बले. महाराज कुस्ती खेळले मल्लविधीचे दाविले. प्रत्यंतर बहुताला उसाचा चमत्कार. दाऊन साचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्यानामे दिलास होतं खंडू कर्जाची पाटला प्रत. अमृभोजनचे व्रत चालीनच कथिले पाटलाला. या कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पायी. निष्ठा गजानन पायी धरली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमात. पाटीलांनी देशमुखाचं अर्ज दिला सरकारात. महाराजांविरुद्ध पाटलाच्या खंडूरी बालंट आले. समर्थांनी नासिले निदत सुट्टे झाले. खंडू पाटील खटल्यातून तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण कळविला सहज लिहिलेल्या समाचार. कृष्णाच्या मळ्याशी महाराजांनी शरीराशी मंदिराच्या सान्निध्याशी. चंद्रमौळी हाराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला. नंदन 300 श्लोकाला रहस्यास सांगून. जरच्या पलंगावर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्याला दाड घोडा शांत केला. खून नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची. दासनच्या उत्सवाशी समर्थ बाळापुराशी घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेले. तिथे समर्थांचे दर्शन करिले. बाळकृष्णा लागून संशयरहित केले मन तया रामदासाचे. तशी माते सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला.
गणेशाप्पा चंद्राबाई या निर्मला संसारबाई भावभक्तीलाही श्री गजानन स्वामींच्या गणेशदादा खापोट्याला शुभाशीर्वाद दिलेला छत्री मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली दाडगाय सुकलाची हाती गरीब केली साची दांभिक भक्ती गुड्याची कशी ती कथन केली एकादशा कथन भास्करासी ढसला शाण आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले झामसिंगाने आडगावाला नेले गजानन स्वामीला पर्जन्याने जामसिंगाच्या विनंतीशी देऊन महानाट गावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला द्वारका सरसनी बदला सतीबाईचे शेजारी अन्याय केली कावळ्याला तुम्ही नेहा स्थळा वाचविले गणुजवऱ्याला सुरंग उडता विहिरीत शेठ बच्चू लालाची कथा द्वादशाध्यासाची मूर्ती निरचपणाची प्रत्यक्ष जे महाराज स्वामींची वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडुलीला स्वयेच्छेने येता झाला परमभक्त होता जो पितांबराने कोंडुलीशी बळीरामाच्या शेताशी पटलेल्या आंब्याशी पाणी फळे आणविली पितांबराला कोंडोलीत तेथे झाला समाज नवा मठ झाला स्थापित शेगावे समर्थ इच्छेने विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीशी महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून झामसिंगाने मुनगावाला नेले गजानन स्वामीला पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे झामसिंगाने आपली इथे समर्थ अर्पिली पुंडिकाची निमाली गाठप्लेगाची सुरूपे कथाभाग तेराव्याचा महारोग गोसाव्याचा हरणगंगा भारतीचा केला असे गजानने बंडूचा तशी बागे आले भूमीत न सापडले कर्जापासून मुक्त केले समर्थांनी निजकृपे समोत्यामसेच नौका फुटा चित्रास हात लाविला नर्मदेने वेडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला या कथा 14 निलासी साकले अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा आल्या अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला कोलटकराच्या हस्ते बोला मुंबईत लोकमान्याला ग्रहण करा या कारणे श्रीधर गोविंद काळ्यास करते झाले उपदेश नको जावे विलायतेस येथेच आहे सर्व काही कथा 16व्यासी पुंडलिकांजन गावासी जाता निवारलेली त्यासी येऊन या स्वप्नात पादुकाचा प्रसाद त्याला जामसिंगा हस्ते पाठविला कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे चरा तुकारामाचा कानामधून पडला साचा या अशा कथांचा समावेश 16व्यात 17व्यात कथा सुरस विष्णूच्या घरास जाया मलकापुरास समर्थीने गेले गाडतीने नग्न फिरती म्हणून खटला पडला पोलिसांनी केवळ हंपणांनी सत्पुरुषाशी त्रास द्याया मताभाषा शाहीला पाठवून दिले पंजाबाला हिंदू यवनानं शिकेला कळकळीचा बुद्धशाची बापूरावच्या कांतेशी भानामती नसाची भेट गंगा भारतीची झाली आकुठे विहिरीत कथा बायजामाळणीची 18व्यामध्ये साची कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रंथ असे घेऊन अवघ्या लोकाला महाराज गेले पंढरीला तेथे बापुना कार्याला दर्शन हरवीचे करविले कवठे बहादूरचा वार करी झाला मरीने आजारी त्यास घटके माजारी समर्थांनी बरे केले एका कर्मठ ब्राह्मणाला शान उठून मेलेला जाऊन त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो कथा ऐकून अशाशी दिला काशीनाथ पंतांशी आशीर्वाद तो अत्यारशी तो येता दर्शना गोपाळ मुकुंड बनवला नागपुराशी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणे त्याच्या मनी ऐसा हेतू मराठा वेगू नागपुरात हरिपाटलांनी परत समर्थ आणले शेगावी दार कल्याणचे रंगणात एक साधू मोगलायत होते ते भेटण्यापुरत समर्थ आले शेगावी अध्यात्माची बोलणी सांगितले केली दोघांनी त्याचा भावार्थ जाण्या कोणी तेथे नव्हता समर्थ श्री वासुदेवानंद सरस्वती कर्म मागी प्रत्यक्ष मूर्ती दुष्टादुष्ट होता नुसती आनंद झाला उभयत आहे तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला तो समर्थांनी निवटीला करून उपदेश केले खेळाचे संरक्षण गाढवापासून समर्थ मारता आले म्हणून नारायणासी बाळापुरी गजाननच्या कृपेबले जाखड्याचे लग्न झाले कपिलदारसी दिदले दर्शन निमोन कराला तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे बला सेवा कराव्या कारणे पंढरीत ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून पुन्हा शेगावा कारणे पुढे भाद्रपद मासी ऋषीपंचमीच्या पुण्यदिवशी आधुनिक कालाचा ऋषी समाधीस्थ झाला समाधी तर श्रीची समाधी झाल्यावर
जे काही घडले प्रकार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कविलदानी त्यांच्या इच्छा पूर्ण. आता 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा, तुम्ही अवघ्याचा लेखावा अवघे सार श्रोते हो. प्रत्यक्ष भरी प्रकार येथे होते वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्याच्या त्या वर्गणीच्या जोरे भले. समाधीचे काम झाले मनापासून भक्तले, वर्गणी गोळा कराव्या असे भव्य सुंदर कामकुठीन भूमीवर. धर्मशाळा चौफेर चौबाजूंनी बांधिल्या, या भव्य कामाला भोवतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाटेल, मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करतो कथन. कुकाजीचा नंदन हरी पाटील नामजाचे, सांगीगावचा बनाजी, उमरीचा गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, पंचनगावाचा दुतलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील जावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नामजाचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रखमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोट्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिल्या असती साजिरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिला, बांधकामे चिरून गेला, परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली, योजना ती ऐशी झाली ती ऐका विदो. बसलाशे साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर, कोणाशी न करता जोर रुपयामागे एकाना. तसेच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जेल विकाशी, पट्टी बसवली त्यावर गाडी मागे अर्धा आणा. हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा, निष्ठा होती सर्वांची समाधीपुढे स्वाहाकार. होऊन गेले अपार त्यातून मोठे चार, सर्व श्रुत झाले शतचंडीच्या अनुष्ठान. ब्राह्मणांच्या करवी जाणं केले आदरे करून किसनराव शेजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघडसाचे, अधिक न खपायचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ विपरीत, कामे अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा, बंकटलाल नावाचा, परमभक्त समर्थांचा एकनिष्ठ पहिल्या पुन्हावतीच्या दिवशी. बंकटलाल भक्ताशी व्याधी उद्विली शरीराशी, प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून, म्हणती काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विवृत व्हावे का. बंकटलालाने पुत्रासी भिवू नको मानसी, माझा ताडता पुण्यराशी समाधीशी बसला असे. तो अवघे करील बरे, नका हो बावरे. पुन्हावतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन दे कदा विघ्न. भक्तांचे कन्या संरक्षण मुळीच बसला हे ते तो. तेच पुढे खरे झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शत चंडीत्या, बन्या तिटके सांगी करो यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार पूजाबाई नामजेचे, चापड गावेचा वामन शामरावाचा नंदन, यांनी एक यज्ञ केला समाधी पुढे. अशी धर्मकृत्य कितीतरी झाली समता समोरी. खरेच खरे साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी भाऊ. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवधसेने घातली माळकंठी वराडाच्या, विपुल पिकणे टाकिले काशिपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात, वराडाची ऐशी दैना समर्थांची पाहावेना. म्हणून त्यांनी आपणा घेतले कोंडून जलात. 30 फुटापासून पायानीला भरून, तेथेच काय जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी. असे चित्तात असल्या जरी त्या वराडी जनांच्या, तर त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाचे चरणी पूर्वत निष्ठा ठेवून सुखा लागी अनुभवे. ऐसे जरी करतील तरी याहीपेक्षा येईल वराडसी बिकट काळ, याचा विचार करावो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांती येतसाचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्म श्रद्धाही वाघीन गेल्या मनरूपी दरुतन, दुर्वासितले कोले जाणं येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुश्रुतांगणा अभक्ती वारांगणा, तिच्या नादी लागल्याना विटंबना सर्वत्र. सन्नितीला सोडू नका
धर्मवासना टाकू नका, शत्रून माना एकमेका, तरी शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास हे चांगले दिवस या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा गजानन विजय नावाचा नवीन 21 मोदांचा गजाननाशी दाखवावं. अध्याय साचार माना अंकुर पारण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुरांकुर अर्थशब्दाचा साचार मोदक समजा विविधो तो अर्पून गजानना पारणरूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडकाही. हा ग्रंथ ना कादंबरी गजाननाची लीला खरी येथे जवळ तो बुडेल निसंशय. हे गजानन चरित्र भागीरथी कथा आहे तो निश्चिती महाराष्ट्र व्यात्यावरती लहरी समजा विधो कल्पवृक्ष स्वामी चरित्र शाखा अध्याय तयाप्रत पदरचना ही सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल लाव रक्षण त्याचे कराव्या. ज्याचे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, त्याचे वास लक्ष्मीचा चिरकाल होईलो. दारिद्र्यासी मिळेल धन रोगी असे आरोग्यानं शांतीश्रीचे वांजपण पिटेल्याच्या वाचेने. निपुत्र का होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र. चिंता राहिला मात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपमेल भाग्यताला. श्री गजानन पुरे कृपेने गुरुपुष्य योगावरी. आज आपण गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या शुचिरवत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पुन्हा जाण. कसल्याही असो त्यातून त्या त्याच्या निर्सितलं जेथे हा राहील ग्रंथ तिने ने कदाभूत लागणं साधे किंचित येथे ब्रह्म संबंधाचा. असे याचे महत्त्व हे भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुर्जनाप्रत याचा अनुभव नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जना तैस संत सजना. मानस्वामी चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वर मेरा मेहता कबीर. नामासावता चोखामार गोरा बोधला दमाजी. उंबरखेड एकनाथ सकारामा म्हणणे रात. दैव मामलेदार यशवंत हुमणाबादी माणिक प्रभू तेवे सहा वरडात. गजान स्वामी समर्थ फरक नाही किंचित त्यांच्या याच्यामध्ये. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती. श्री गजाननाचे शरणी म्हणजे तुमचे रजार जन्मवृत्तीची साचार होई नेल्या भार पार दुस्तर भवा मदनी. आता स्वामी दयागना तुला येव माझी करुणा दास गणूच्या यातना. सकल निवारी कृपेने मी तुझा झालो पाठ. मार्ग दावी मला नीट दुर्वासिन्याचा योट. चित्ता माझी दयाला अमरण वारी घडो. संत चरणी प्रेमा जडो. अक्षीचा वाज घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको अनुसाचा. समर्था दास गणूचा अभिमान मानसी. मी सकल संतांचा चरण रज माई राखा तुम्ही लाज. हेच आहे मागणे आज पदर पसरून तुम्हा ते. जशी केली प्रेरणा तसेच मी बदलो जाना. हे स्वामी गजानना तुझे चरित्र की शेगावचे मठात. काही होते कागदपत्र रतनसाने मजप्रत आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा अनुभव करा म्हणून अधिक न्यूनाला. मी नाही कारण झाल्या असल्या अधिकून त्याची क्षमा गजानन करो दासरून लागून. हीच आहे विनंती. शक्य 1861 प्रमेय संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. तो गजाननने पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती. निजे नामे ग्रंथ नौका हो भाविकांप्रत भव सिंधू तराव्या. शुभम भवतु श्री हरिरार्पणमस्तु. परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय श्री गजानन महाराज की जय. पहिली ओळी म्हण.
नाही नाही अजिबात नाही. आ आ गुरुवीण नाही कोणी रे, दत्त नाम हाची ध्यास रे. गुरुवीण नाही कोणी रे, दत्त नाम हाची ध्यास रे. गुरुवीण नाही कोणी रे. गुरु माऊली तू सावली जीवाची, गुरु माऊली तू सावली जीवाची, तूच पिता बंधुरे. गुरुवीण नाही कोणी रे, दत्त नाम हाची ध्यास रे. गुरुवीण नाही कोणी रे. गुरुधेनु होय मीच तानुले हे, चकोर मी होता देवा गुरु चांदणे हे. गुरुधेनु होय मीच तानुले हे, चकोर मी होता देवा गुरु चांदणे हे. गुरु हाच श्वास, गुरु हाच ध्यास, गुरु हाच श्वास, गुरु हाच ध्यास, गुरु हीच माझी नाव रे. गुरुवीण नाही कोणी रे, दत्त नाम हाची ध्यास रे. गुरुवीण नाही कोणी रे. गुरु गुरु नाम छाया, गुरु नाम माया, गुरु नाम छाया, गुरु नाम माया. गुरु नाम छाया, गुरु नाम माया. गुरु नाम छाया, गुरु नाम माया. गुरु नाम घेता झाली शुद्ध काया, गुरु नाम घेता झाली शुद्ध काया. गुरु हाच सूर अमृताचा पूर, गुरु हाच सूर अमृताचा पूर. गुरु हीच माझी नाव रे. गुरुवीण नाही कोणी रे.
दत्त नाम हाची ध्यास रे गुरु बिन नाही कोणी रे दत्त नाम हाची ध्यास रे दत्त नाम हाची ध्यास रे दत्त नाम हाची ध्यास रे इथं 5 झाले आणि आज नेमका गुरुपुरुषामृत योग आला आणि हे 21वं पारायण गुरुपुरुषामृत दिवशी सगळ्यांच्या सहकार्याने झालं याचा मला आनंद आहे. मला म्हणजे जी मनात मी इच्छा करते ती महाराज पूर्ती करता याची प्रचिती मला फार वेळ येते. शेगावला पारायण करायचं होतं तर नगरच्या भगिनी मला अगदी बळजबरीने घेऊन तिथं पारायण केलं. तर ह्या वेळेच्या ह्या भगिनींनी सगळा पुढाकार घेऊन अगदी इतकं म्हणजे आनंदाने झालंय सगळं की तो आनंद अगदी हे झालाय अगदी म्हणजे बोलता येत नाही इतका छान आनंद छान झाला अगदी आनंद. म्हणजे ते कशी इच्छा पूर्त करतात ते मला सांगायचं आहे की फक्त तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवा भक्ती करा आपोआप आपली इच्छा पूर्ण करतात ते. सर्वांनी सुंदर देव जय देव मंगलमूर्ती सिंधू हा शरण स्वामी दास गणूचे मान